श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रीरामनवमी. तसेच या दिवशी चैत्र नवरात्रीची देखील समाप्ती होणार आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्रीरामनवमी ही साजरी केली जाते. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचेच 7वे रूप मानले जातात. श्रीराम हे सत्य, न्याय आणि धर्माचे प्रतीक मानले जातात. रामनवमीचा दिवस वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय दर्शवते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि भक्तिभावाने प्रभू श्रीरामांची पूजा करतात. रामनवमीचा हा दिवस आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक परिवर्तनासाठी, दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो. या दिवशी हनुमानाची देखील पूजा केली जाते, कारण ते रामाचे निष्ठावान भक्त होते. रामनवमी हा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच प्रभू श्रीरामांच्या पूजेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांच्या हातात बांधा असा एक रामधागा. मुलांवर कधीच वाईट संकट हे येणार नाहीत. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर असा हा रामधागा कसा बांधायचा आहे, कोणत्या हातात बांधायचा आहे, कोणत्या वेळेत बांधायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा असा एक रामधागा हा आपल्या स्वतःच्याही हातामध्ये आणि मुलांच्या देखील हातामध्ये बांधायचा आहे. जर तुमची मुलं सतत आजारी पडत असेल, मुलांना सतत दवाखाना चालू असेल, किंवा मुलांचे हातपाय वारंवार दुखत असेल, किंवा डोकं दुखत असेल, किंवा मुलांना सतत वाईट नजर लागत असेल. आता वाईट नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का, तर नाही. घरातल्या व्यक्तींची नजरसुद्धा मुलांना ही खूप पटकन लागत असते आणि खास करून आई वडिलांची नजर ही मुलांना लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. मुलं हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नाही. तसेच तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल, मुलं जो काही अभ्यास करता तो त्यांच्या लक्षात राहत नसेल, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, त्यांची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल, तर तुम्ही उद्या आवर्जून हा उपाय नक्की करा. उपाय जो सांगणार आहे तर तो वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे. तसेच आपल्या मुलांवर कधीही कोणतेही वाईट संकट, विघ्न हे येऊ नये यासाठी सुद्धा हा रामधागा खूप प्रभावी मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं, आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, त्यांना पिवळी फुलं नैवेद्य अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा नंतर केला तरीसुद्धा चालेल. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा, अगरबत्ती लावायची आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहा. एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, दुहेरी कापसाची वात लावायची आहे, तूप नसेल तर तेल घाला. यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर लावायचा आहे.
बाळकृष्णांची मूर्ती किंवा तुमच्या देवघरामध्ये जर प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता। यानंतर काय करायचं, मुलांना आपल्यासमोर एका आसनावरती बसवायचं आहे। आपला उजवा हात जो आहे तर तो मुलांच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि एक वेळा आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे रामरक्षा स्तोत्र मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतात तेव्हा ते खूप प्रभावी मानलं जातं। या स्तोत्राचं पठण केल्याने वाईट शक्तींपासून आणि दुःखांपासून संरक्षण होते। माझ्या मुलाचे हात चांगले राहू दे, माझ्या मुलाची मान चांगली राहू दे, त्याचं डोकं चांगलं राहू दे, त्याचे पाय चांगले राहू दे, त्याचं आरोग्य हे चांगलं राहू दे, असे या रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व आहे। आणि म्हणून उद्या प्रत्येक आईने न चुकता ही सेवा आपल्या मुलांसाठी करायची आहे। आता हे रामरक्षा स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला मुलांच्या हातामध्ये एक रामधागा सुद्धा बांधायचा आहे। बघा, जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो ज्याला रक्षासूत्र असं सुद्धा म्हटलं जातं। रक्षासूत्र हा धागा खूप पवित्र मानला जातो, त्यामुळे धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो। हा धागा बांधल्याने देवाचे आशीर्वाद मिळतात आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होतं। रक्षासूत्र बांधल्याने त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश, महादेवीसह या अनेक देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो। हा रक्षासूत्राचा धागा बांधल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते। आणि म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा, आपल्या हाताची मूठ ही घट्ट बंद करायची आहेत आणि एक वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर हा धागा आपल्या मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे। 2 मुलं असेल तर दोन्ही मुलांच्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे आणि सोबतच घरातील प्रत्येक सदस्याने हा रामधागा बांधायचा आहे। घरात तुमच्या कितीही लहान मुलं असो किंवा कितीही मोठी व्यक्ती असेल तर प्रत्येकाने हा धागा बांधायचा आहे। या दिवशी हा धागा बांधायला खूप महत्त्व आहे। जेव्हा असा रामधागा आपण आपल्या हातात बांधतो तेव्हा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते। वाईट गोष्टी, वाईट संकट हे आपल्यापासून दूर राहतात, यामुळे आपले दिवसेंदिवस प्रगती ही होत असते। त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हे जे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत। जर घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।